नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कलमांमध्ये तुम्ही राज्यसंस्था हा शब्द वाचलेला असेल किंवा तो तुम्हाला पाहायला मिळतो. तर राज्यसंस्थेची नेमकी व्याख्या कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या कलमामध्ये केली गेली आहे? तर राज्यसंस्थेची व्याख्या मूलभूत हक्क भाग 3, बघा भाग 3 मधील मूलभूत हक्कमध्ये कलम 12 मध्ये या राज्यसंस्थेची व्याख्या केली गेलेली आहे. त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्वांमधील कलम 36 मध्ये सुद्धा व्याख्येचा उल्लेख केलेला आहे. ॲक्च्युली कलम 36 मध्ये असा उल्लेख केला आहे की राज्यसंस्थेची व्याख्या ही कलम 12 अन्वये असेल असा उल्लेख आहे. म्हणजे राज्यसंस्थेच्या व्याख्येशी निगडीत दोन कलम आहेत, कलम 12, कलम 36. तर या राज्यव्यवस्थेमध्ये किंवा राज्यसंस्थेमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर बघा, राज्यसंस्थेमध्ये भारताचं शासन व संसद असेल, म्हणजेच संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंग यामध्ये समाविष्ट होणार आहेत. सोबतच जशी भारताचे शासन व संसद आहे त्याच पद्धतीने घटक राज्याचं शासन व विधिमंडळ म्हणजे घटक राज्यांचे कार्यकारी आणि कायदेविषयक अंग याच्यामध्ये येणार आहेत. सर्व स्थानिक प्राधिकारी याच्यामध्ये येणार आहेत. उदाहरणार्थ नगरपालिका असेल, पंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, जिल्हा मंडळे असेल, इत्यादी गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. तसेच भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली इतर सर्व प्राधिकारी या राज्यसंस्थेमध्ये येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत काय, भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 12 मध्ये घटना निर्मिती करणाऱ्या घटनाकारांनी राज्यसंस्थेचा अर्थ व्यापक लावलेला आहे. धन्यवाद.